म्हटलं बा सर्वात जे मोठे आहे इथं त्याचं पहिलं नंबर नाव घ्यायचं. ते नाव घेतील पहिले. आता कंदील आबाईच्या घरच्या. चला आजी तुम्ही घ्या म्हणलं. त्याच्यात काय म्हणलं कौशल मावशी घ्या तुम्हीच घ्या नाव आता पहिले. जाऊ द्या बाबा जाऊ द्या घेतो मीच घेतो पहिलं. पहा आता दारी होती ठुनी ठुनीवर होतं घोंगळं. दारी होती ठुनी ठुनीवर होतं घोंगळं. सीतारामजीचं नाव घेते दचकलं बाई कोंबळं. म्हणलं घ्या आता तुम्ही शेवंत आजी घ्या म्हणलं मोठे नाव. सगळे मोठे मोठे करता थांबा आता काय नाव आहे सांगतोस मी आता. पहा आता महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. घरी कोणी आले की जगीराजी जेवणाचं ताट ठेवतात झाकून. हाय तेवढं कलाकार म्हणलं कामात ऐकत नाही त्याला बिनकामात बात ऐकू. जाऊ द्या घ्या आता पुढचं कोण आहे आता माझ नंबर आहे. बरं मी घेतो आता मारतीची आई. म्हणला मारतीच्या बाबाच नाव घेतो. हिरव्या हिरव्या वांग्याले वाकडं तिकडं देठ. हिरव्या हिरव्या वांग्याले वाकडं तिकडं देठ. आणि मुंगशीरामची कडब्यातून जाते पण पाचवी नाही लागू दे. हो बाई मुंगशीरामचं आहेच तसं हो ना. त्या संग हिंदीत निरा मांग आणि मस्त फायदा करून घेते. हो बरोबर आहे. घ्या आता पुढचं घ्या आता कोण घेते. शांताबाई घ्या म्हणलं तुम्ही नाही सरपंच बाई घ्या दोघी सारख्या तुम्ही. घ्या म्हणलं शांताबाई घ्या तुम्ही घ्या आता. हवेत उडते त्याले म्हणतात हेलिकॉप्टर. हवेत उडते त्याले म्हणतात हेलिकॉप्टर. आणि 500ची साडी हजाराला सांगते असे आमचे शांतारामची चॅप्टर. घ्या आता तुम्ही घ्या म्हणलं सरपंच बाई घ्या म्हटलं. मला जाऊन बसले बम भोले. हिमालयात जाऊन बसले बम ढोले. आमचे हे गजानराव काळे माया तालावर नागासारखे डोले. बरोबर सांग बाबा नागिन घेतली त्याला बिचारा गरीब आहे सरपंच. पण काही चालत नाही त्याचं. घ्या आता पुढचं घ्या म्हणलं. घ्या कोण आहे आता देवीच्या घरच्या बाई घ्या म्हणलं तुम्ही आता सुनंदाबाई घ्या. माझ्या बाबांनी पेरला वावरभर लसून. माझ्या बाबांनी पेरला वावरभर लसून. आमचे देवदासराव मला पाहायला आले होते गद्यावर बसून. आज ते हेड दिमागच आहे ना. आलता ते खरंच आलता म्हणलं आहे ना. बरोबर आहे असं आहे पण आमचं पटत असेल तर पहा नाही तर कॅन्सर. हो आलता माहिती आहे मला. हो सांगे बुडा. तेच तर म्हणलं बाबा कसंच करा. हो पण माझ्या बाबाला कशी पसंत काय माहित बाबा. झाला आता पण मी हा म्हणून टिकलं द्यायचं नाही दुसरी स्थिती राहिली नसती. घ्या आता पुढचं कोण आहे घ्या म्हणलं. चला पुढचं घ्या म्हणलं मंजुळाबाई. हो शिवलाल नाव घ्या म्हणलं जरा. हो घ्या जरा चांगलं घ्या. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. लावत होते कुंकू त्यात पडला मोती. शिवलालजी माझे पती सांगा माझे भाग्य किती. त्याच्यात काय 1756 म्हणतो मी तर. कौलाचं घर टपटप गये. कौलाचं घर टपटप गये. उदारी मागणारे आले की आमची शिवलालजी मागच्या दारातून पळे. तर घेऊ लंका तूच घे म्हणलं. बाबांच्या घरच्या बाई आलेच नाही बाई त्याची तब्येत नाही बरोबर. घ्या म्हणलं तुम्ही घ्या लंका बाई. मला काय सर माहिती घ्या म्हणलं. पा खोक्यात खोका टीव्हीचा खोका. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. मी आहे मांजर काशीनाथ राय बोका. घ्या म्हणलं बाबा देवळाच्या घरच्या बाई. देवांच्या घ्या म्हणलं नाव. जिजाऊ सारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र. जिजाऊ सारखी असावी माता शिवबा सारखा असावा पुत्र. देवलालजी रावांनी मला घातले बाई मंगळसूत्र. मस्त बाई मस्त मस्त मस्त. आता घे बरं म्हणलं. चल झुंबरच्या घरची. चल घे म्हणलं तू गीता घे म्हणलं आता. शिर्डीमध्ये साई पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई. शिर्डीमध्ये साई तर पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माई. झुंबररावाचे नाव घेते पिस्तुल्याची आई. झुंबर बाबा झुंबर बाबा झुंबर बाबा टाकली तू घेत असते ना टाकली काही पोरग आहे बाबा. रज मुकडन बस बाबा कोणतं म्हणते पोरग म्हणणं सांग काय तर. मागच्या वर्षी घेतलं नव्हतं का ते. हो तेच घे म्हणते ते नेहमी नेहमी. बरं जाऊ दे घेऊनच टाकतो. पहा आता रेशमी सदऱ्याला सोन्याचे बक्कल. रेशमी सदऱ्याला सोन्याचे बक्कल. झुंबररावाचं नाव घेते त्याला बरं टक्कल. दोघे बापले टाकले नाही बाबा. घ्या म्हणला पुढचं घ्या बाई. तू कोण राहिला आता. चला म्हणलं आता राहिली राणीताई. हा चल घे राणीताई. मग मी ना किती आता यायचं ना. आमच्या लग्नामध्ये अन्नामध्ये भरपूर आले हंडे. आमच्या लग्नामध्ये अन्नामध्ये भरपूर आले हंडे. आणि आमचे मारुतराव हे त्याच्या आईच्या लपून घासून देतात म्हणजे भांडे. बाई राणी काय सांगतो बाबा. सासू आहे ना सासू आहे ना बाई. बरं मस्त 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 बाई. काय हे अशी आहे पोरगी. हो इकडे सांगत असते का. हो ना म्हणलं काही घासत नाही म्हणलं. काही नाव नको करत जाऊ म्हणलं मारतीचं. पण काय इथं तिथं गिल्लास नाही उचलत ते म्हणते भांडे घासते. घ्या आता पुढचं घ्या बाई. मी ना घेतो पहा म्हटलं त्याचा अनुभव नाव नाही. सुदामा नाव आहे म्हटलं त्याचं. पाहता दुधाचे केले दही दह्याचे केले ताक. दुधाचे केले दही दह्याचे केले ताक. ताकाचा केला मट्टा. सुदामरावाचे नाव घेते भुतवाडीचा पट्टा. हाय बाबा पहिलवान पट्टाच आहे ते. भुतवाडी जाय ना बाबा. बरोबर घ्या आता बाई. तू घे म्हणलं आता लाईनी पाटली बाई. मयुरीताई घ्या तुम्ही. मागच्या मकर संक्रांतीला शंभूची केली लूट. मागच्या मकर संक्रांतीला शंभूची केली लूट. आणि आमच्या मनोजरावांना दिसलं चिचीवरचं भूत. काय बाबा भूताने मोठा वर गेला. बाबाचं घ्या लागतो. घ्या आता पुढचं घ्या आता. जाऊ द्या आता चला पुढचं पाहता नलू घे म्हटलं आता. आता माझं लग्न झालं काय सांगा. लग्न झाल्यावर येईल मी. काय राहिलं झालं ना आता साक्षगंध. हो घ्या आता नाव. मग चंदनी पानात मुग्ध कडी हसली. चंदनी पानात मुग्ध कडी हसली. झाबरू रावाच्या प्रेमामध्ये मी नकळत फसली. नलू येत नाही म्हणता लय येते तुले. हो अजून एक दे म्हणलं अजून एक दे. आता शेवटचं एक घेऊन टाकते. चला शेवटच करून टाकते. समुद्रात छोटीशी होळी. झाबरू आणि माझी लाखात जोडी. बाबा आता नाव घेणं. पण म्हणलं एक जण राहिलं बाई. हो ना अपर्णा आपल्या जगांची बहीण. हो नाव नाही घेतलं तिनं. का म्हणलं चिंद्रे नाव तर घे बिचारे. मला काय घेता येत नाही का. घेऊ का नाव. हो सांगा. हो केळीच्या पानावर पाय कसं ठेवू. लग्नच नाही झालं तर नाव कोणाला घेऊ. पाय ते वानेर तोंड पाय म्हणलं वर येते पाहून राहिला मगापासून. लंके तू पोरग म्हणलं ते वरे बसलं. म्हणलं काय बंगरेशा घे ना तू नाव. इथं बसला मगापासून ऐकून राहिला. एखादं नाव सांगते तुले. आपल्याला येत नाही का. हो घेऊ का म्हणलं घेऊ. बरं घेतो दादा. चलती है गाडी उलटी है धूल. चलती है गाडी उलटी है धूल. किसको डू मैं गुलाब का फूल. खाते लंके पोरग खाते मार खाते पुढे काही खरं नाही. एखादं अजून आहे का रे म्हणतं का एखादं अजून येत नाही का आपल्याला. हो म्हणू का. फूल है गुलाब का कली किस काम की. फूल है गुलाब का कली किस काम की. झाबरू की शादी में जो नहीं आएगा उसकी जिंदगी का काम की.
बाबा बाहेर बोल काय दादा बाबा काही विचारू काय चला आता मस्त आपण आता आजचा तिसरा कार्यक्रम झाला, ओटी भरल्या, सगळं झालं. आता नाव घ्यायचा कार्यक्रम झाला उखाण्याचा. आता म्हटलं आपल्याला यायला बैरमले उद्या रवाना करायचा आहे, त्याची तयारी करावी लागते. म्हणून म्हणलं आजचा इथंच कार्यक्रम संपू, पुढच्या कामाला लागू. चला या आता. ठीक आहे. आले ना कामाचे काही जास्त गळ्याटही कामी नाही ना. बस झाले मीटिंग एवढेच पाहिजे असते. आता आपल्याला समजा काय नियोजनाचं काय कसं ठरलं, मी होतो बाजार आले. मला काही माहित नाही. आता तुमचं काय म्हणणं आहे, पोट्टे बलावले आले काय कसं करा सांगा. आता दिवस भाऊ सरपंच साहेब कसा विषयी तुम्हाला काय माहिती नाही जास्त समजा, पण आता तुम्हाला सांगणं काम आहे. आता हे जे आपल्याला बक्षीस भेटलं 2 लाख शिवलाल आणि समजा बाकीचे हे जे आहे कंदिलाबाजी यायले, यायचं म्हणणं आहे की बा आपल्याला खर्च करायचा. पण कसं होतं थोडंसं बायाची अडचण आली होती. तर त्यासाठी आपण साड्या बोलावल्या. तर साड्यामध्ये 800 रुपयांना कारण 25 साड्या पाठवल्या. तर त्याला 20,000 रुपये द्यायला लागणार आपल्याला मामा लुटे दिले. तर आपल्याजवळ 1,80,000 रुपये सध्या आहे. आता हे 1,80,000 तुला मी देणार आहो आणि त्या हिशोबाने आपल्याला आता पुढचं नियोजन करायचं आहे. 20,000 घातले का साड्या ना काय तुम्ही रजा अशा बातच बा. तुम्हाला पैसे आले की जरासा धीर नाही हो ना. आता मग याच्यात 180 मध्ये मी म्हणतो 80,000 आपली ट्रिप होती रजा. किती लोक आपण समजा 15-20 जण लसलं. एक लक्झरी समजा केली आपण. लक्झरीत काय जे जाईन ते आपण फोन करू दिले. तर पण मी म्हणतो मग बाकीचे 1 लाख रुपये आपल्याला उरते रजा काही गावाच्या विकासासाठी समजा. नाही ना राजा थांब ना, तू गडबड नको ना. 180च काम पडू शकते ना आपल्याला. आतापासून तू इकडे तिकडे निधी वळू नको. तू नाल्या साफ करणं हे आमचं काम नाही. ते आम्हाला बक्षीस भेटलं, आम्ही तुम्हाला म्हणतो की खर्च करा. तुम्ही म्हणता की मग तिसरा पाय काढता, हे करू, नळ दुरुस्त करू. ते याच्यात काही होणार नाही. बैरमची यात्रेतनी आपल्याला बिलकुल जे म्हटलं ते खर्च करायचा. जाऊ द्या, नका देऊ ना. 180 असो आपल्याजवळ, जे लागेल ती खर्च करा. जाऊ द्या. आता सांगा लक्झरीचं काय केलं, सांगायचं का गावातल्या गाड्या करायच्या? नाही लक्झरी करा अगं बघा मस्त. हे गाड्यानं काही जमत नाही. एक तर आता शिवलाल भाऊच्या गाडीचं त्याच्यावर दंड आहे किती रुपये, आणि एक तर कागदपत्र बरोबर नाही, इन्शुरन्स काढेल नाही. आपलं कंदिलाबाज तुमची गाडी काय एवढी काय इतके लोक बसते का? लक्झरी सांगा बिलकुल टेन्शन नका घेऊ. आता खर्चाला पाहू नका. लक्झरीचं पाहा लागणार आपल्याला नाही का? बरोबर. हे पण मी काय म्हणतो बाळफुल मी सांगितलं होतं सर लक्झरी तिथे जाऊन पाहिजे बा. त्याला आपण फोन लावू. काय म्हणते त्या हिशोबाने मग तेवढा खर्च मायनस समजा. पुढचं मग अजून आपल्याला स्वस्त येते. मग 1 मिनिट. नमस्कार साहेब, नमस्कार. काय ते आपलं लक्झरीचं आपल्याला बुकिंग करायची होती. कसं आपल्याला बैरम यात्रेला जायचं आहे. 15-20 सीट आहे म्हटलं आपल्या. तर त्या हिशोबाने आपल्याला लक्झरी पाहिजे होती. आता इथं कसं तुमच्या नागपूरला जाणाऱ्या गाड्या उभ्या असते. मी आलो तुमच्या कशा 5-6 गाड्या आहे. जमते का म्हणलं ताल? का आता हॉटेलमध्ये जेवून राहिले ड्रायव्हर लोक. आता 4 गाड्या तर आता पुण्याला चालल्या, 2 गाड्या नागपूरला चालल्या. एक गाडी आपली लहान टाईपची आहे म्हणजे स्पेशल द्यासाठी आहे. ती आपल्या पेट्रोल पंपावर उभी आहे. तर तुम्हाला पाहिजे ना सांगा मग. ते कसं स्पेशल म्हणजे सहल शैक्षणिक सहल या कामी असते. म्हणजे तुम्हाला किती दिवसासाठी पाहिजे समजा? असं म्हणा आता समजा रविवारपर्यंत म्हणा तुम्ही. रविवारपर्यंत, कारण की बैरम यात्रेला जात आहे. 2-3 दिवस तिकडेच मोडते आमची. त्या हिशोबानं सांगा तुम्ही. आता पाहा तुम्ही. आता कसं आहे 10,000 रुपये रोज. आता कसं 3 दिवसात 30,000 द्यायला लागेल तुम्हाला. ड्रायव्हरचा खाण्यापिण्याचा खर्च बाकी झालं. बाकी काही विषय नाही. डिझेल पाणी येते आमच्याकडे. बाबा इतका 10,000 बरोबर मी तर पण चालतेच कुठं इकून एका दिवशी पहिल्या दिवशी जाणार आहे. मग 2 दिवस तर उभीच राहायची गाडी तिथं. आपण तुम्ही आता मुक्कामी राहायचं आम्ही त्याला काय करणार? फिरतं असलं तर मग कसं किलोमीटर नसते. तुम्ही सांगा तुम्हाला काय पुरते. तुमचं आता अंतर कसं जास्त नाही ना. एका दिवसात जाणवते बैरमला. जाऊ दे. 8,000 करून टाका. काहीच नाही, उभेच राहायचे ते लक्झरी तुमची. गेली तर पेट्रोल पंपावर उभी आहे म्हणता. नाही ते तर मी 10 कमी सांगते तुम्हाला. जरा लोक कमी आहे तुमची म्हणून. तर 10,000 रुपये चालेल का पाहा तुम्ही. नाही तर मग कसं कॅन्सल. ठीक आहे चालते, काय हरकत नाही. जाऊ द्या. आता तुम्ही काय मागे पुढे जात ना. आता उद्या रामपूरला किती वाजता गाडी येईल मग तुमच्या? सकाळी निघायचं आपल्याला. तुम्ही सांगा ना किती वाजता येऊ? सकाळी 6 वाजता येऊ. 6 वाजता बिलकुल गाडी टच रामपूरली. सांगा काय करायचं. चालते ना. पण मी काय म्हणतो 6-7 वाजेपर्यंत आली चालते. 7 पर्यंत लसलं. याच्या जास्त टाइम करू नका. ठीक आहे मग. चला ऍडव्हान्स देऊन देतो. मग कसं करता? ऍडव्हान्स मी सध्याचे 1,000 रुपये देतो तुम्हाला. रामपूरला तुम्ही पोहोचले की तुम्हाला ते बाकीचे काय तुम्हाला मागायचे तेवढं मागून घ्या. 15,000 मागा, 20 मागा. डिझेल पाण्याचे सगळं काय जे द्यायचं ते देऊन देईन तुम्हाला. ठीक आहे मग. टोकन 1,000 रुपये देऊन द्या तुम्ही. जाना मग लवकर. आणि तुमचं नाव गाव हे ते सांगून द्या. ओके करून टाकू. मोबाईल नंबर देऊन द्या तिच्याचा. म्हणजे आम्ही पोहोचलो की फोन लावतो. बरोबर ठीक आहे ना. देऊन देतो तुम्ही 1,000 रुपये. नाव गाव लिहून देतो. ठीक आहे. काढा मोबाईल काढा तुमचं. आले आता तुमचे फोन पे पैसे आले 1,000 रुपये. आता उद्या बिलकुल 6-6:30 वाजता आपली लक्झरी तिथं पोहोचून जाईल. काही विषय आहे का? नाही. चला आता ठीक आहे. मी पाहतो जरा जेवण झाले का नाही. आता पॅसेंजर इथे काढणार मला. ठीक आहे चला येतो. हॅलो बळू काय म्हणते मग? काय केलं का लक्झरीचं? पाहिलं का? लागला मिळेल काही? हो आता नेमकंच भेटलो मी त्याला. बुकिंग दिली 1,000 रुपये ऍडव्हान्स दिला. आता एक काम करा म्हणलं तुम्ही. सकाळी गाडी 6:30-7 वाजता येईल म्हणलं. तयार राहा तुम्ही. का 3 दिवस म्हणलं मी त्याला. रविवारपर्यंत काही सांगता येत नाही म्हणलं बा. आले तर शनिवारपर्यंत, नाही तर रविवारपर्यंत. चालते ना. 10,000 रुपये दिवसाप्रमाणे म्हणते बा. 10,000 रुपये बाबा लय झालं ना. लय मागितलं ना या. 7,000 रुपये पाहिजे होते ते. काय एक गेले उभीच राहते गाडी तिथं. नाही ना बाबा, गाड्या कुठे आहेत? मग सगळे काम कमी येतात गाड्या. मग नागपूर पुणे ते मग गाड्याच नाही येतात. बरं ठीक आहे अशा लय पैसे जाईन आमचे. हो ना 1,80 आहे त्यातली. आता किती मग 30,000 रुपये जाईल मग. आता 3 दिवसाचे नाही का 30,000 बोलले का त्याला? 30,000 बोललो मी. आता त्याच्यापेक्षा कमी करणार नाही ते. आता तुम्ही त्याला पैसे बाकीचे देऊन देता. कसे द्यायचे द्या. उद्या गाडी आल्यावर 1,000 रुपये माय मला वापस देता. ना तुम्ही पैसे न करतो बा. बरं चालत ना बाळू तुम्ही येत ना का? तुम्ही येऊन नाही राहिले का? आपण येत का? आता माझ्या सासरी असल्यावर मी काय येणार? मग काय त्याच्या दांगडून मी त्याला समाय लागते मला. मग मागे गेलो नव्हतं का मी. त्याला समाय त्यापेक्षा येतच नाही बा मी. रजा काय बरं ठीक आहे जाऊ द्या बा. इच्छाच नाही तुमची. बरं चिमणराव येऊ राहिले मग नाही का? बरं चिमणराव ते मामा लुटरे येतात का ते? ते सांग चिमणराव यायला सांगा. मामा लुटरी येते का म्हणते ते. काय तुम्ही पाहा नाही का फोन लावून त्याला? घरी गेले ते. साड्याचा माल घेऊन मी इकडे उतरलो. आता माझी इच्छा आहे मला. पण आता ते काय म्हणते ते घरी जाऊन विचारतो म्हणे बा. बरं मी लावून द्यायला फोन. ते असले म्हणजे बरं राहते मग. म्हणजे कसं चला आता सांगा मग. आता हायच फुकट खाऊ संघटना तेच म्हणलं या मग तुम्ही. काही विषय नाही.
हो ना, येते तुम्ही चिमणरावले, त्याच्या एजन्सी पेपरचं काम मीच पाहतो तेवढं 2-4 दिवस. हो आता जाऊ दे, ठीक आहे, काही हरकत नाही. हो तर लक्झरी उद्या येऊन राहिली. हा बरोबर तयारीत राहा. त्याला त्रास देऊ नका म्हणलं ड्रायव्हर लोकांना, त्याच्या खाब्याचा खर्च आपल्या इकडे आहे. हो तेच म्हणलं. नाही त्याचं काय टेन्शन आहे, 1.5-2 लाख रुपयांत तरी हो काही विषय नाही. ठीक आहे ठेवतो मग. ओके जमलं. हो लक्झरी झालं म्हणलं. 30,000 मध्ये फायनल झाला आता. हो 30,000 लागेल म्हणते बा. म्हणलं आहे काय उरते म्हणता तुम्ही. हा पाबर आता किती गेले, 30 तर लक्झरीतच चालले आपल्या आता. 81 मध्ये 30 गेले, 1.5 उरले आपल्या पैसे आता. आणि काय विकासाचे काम करता. बरोबर आहे ना, लागतेच खर्च. वाढतच जात असते मग काय तर. पण तरी मी सगळ्यात सांगतो बा, कमी जास्त म्हणजे कसं पुरले पाहिजे एवढे पैसे. नाही तर मग कसं देदा सुटे करा नका करू. आताच्या आता आपले म्हणजे इतके पैसे गेले, 30 आणि 20-50 गेले आपले. हो ना, होते ना रे बा, तुम्ही काय बारीक पाहिजे. होते ना, आता 1.5 लाख रुपये खर्च नाही ना आता. बाकी पुढे काय आता खर्च. लक्झरीचं झालं ना, येणं जाणं झालं. हो आता बाया चाललं ना म्हणतात बा, ती हो जाऊ देते आता. 20 गेले म्हणून सोडा. आता बाकीचं 1.50 मध्ये आता पुढचं टकाटक काम झालं पाहिजे बा. हो आता हे देणके येते का, देणके आपला ते कोणता अजबराव येते का, अजबराव त्याचं जर आरामच पाहिजे. बाया मग कसं त्याच्याबद्दल नाराज आहे बरं. त्यांनी त्याचं कुठे म्हणता, तिथं येत नाही म्हणून सांगितलं म्या. त्याला टच केलं म्या. आपलं इथंच आम्हाला फाट्यावर, तुम्ही रामपूर फाट्यावर थांबा. देणकी तिथंच थांबणार आहे. त्याला फोन केला म्या. आता 9 वाजता तुम्ही हजर राहायचा म्हणलं. तिथपर्यंत आम्ही लसला येतो जा. त्याच्यापेक्षा लवकर आले चालते बा, कारण की 6-7 वाजता आमची लक्झरी येऊ शकते. ठीक आहे. आता ते झाले समजा, देणकी साहेब म्हणते आपलं अजबराव. आता बाकीचं मग अजून कोणते मामा ड्रायव्हर सांगितलं म्हणता तुम्ही, ते आता बोलले तुम्ही फोनवर. असं आता मामा लुटे रे, त्याला आपण कसं म्हणलं होतं का. हो आता काय म्हणते काय नाही, त्याला फोन लावून पाहिजे. आला तर आला. कसं आहे माणूस चांगला कामाचा आहे ते. मग काय तर जरा रुबा पडते ते असला की. बाकी आता भाजी बनवायला हे देणके कसं सुसू देत नाही. त्याला मिरचीशिवाय दुसरी भाजी येते का. मग हे आपला कसं आहे स्पेशलिस्ट आहे बिलकुल मामा लुटे रे. कोणती भाजी सांगा, ती मिरची स्पेशलिस्ट आहे. येऊ द्या ना, चला एक आले दोघं, एक आचार्य बिमार पडला, दुसरा तयार असं आहे ते. सकाळचा नाश्ता याच्या इकडे द्यायचं, दुपारचं याला जेवणाचं बनवायचं, दुसरा संध्याकाळी बनवून असं नियोजन करून आपण त्याचं. हो तर बाकी हे पहा म्हणजे पैशाला अडचण नका आणू तुम्ही. येऊ द्या, जे येईन ते येऊ द्यायला का. लक्झरी ती जागा लागेल तेवढी आहे ना. 15-20 लोक सुरू ना आपण. एवढे जण काही अजून 2-4 जण राहिले डॅनिकिनी. मोठा तर येतच नाही म्हणते. अजून बाकीचे काही आता समजा येते नाही आता. आलो भाऊ आहे समजा अजून बाकीचे. तर आपण आता समजा साधारणतः 15 ते 20 लोक होऊ राहिलो. लक्झरीत नेलं याच्यापेक्षा बसते. रस्त्याने भेटले त्याला घेतो, परत वाड्याचे असो का कोणती असो चला बा. जाऊ द्या ते, त्या मामा लुटेला फोन करा, येते का म्हणा ती. हो येत असेल तर मग सांग म्हणा. नाही तर मग ते मग कुठे येईन काय येईन. आपण जायचं मग लक्झरी येते 6 वाजता. त्याला लावतो मी फोन. फक्त आता देवदास हो, आता तो आजोळ हे मी किती दिले, 2 लाख दिले, 500 शिवलाला खर्चला येतले. यातले 20 आता याला देजो मामा लुटेले साड्याचे. त्याला सांगून दे तुम्ही आता. लक्झरीवाला आला की त्याला 30 पहिले फक्त डिझेलले देतो 10,000. नाही तर त्याची चाट म्हणत असते. आणि बाकीचे 20,000 नंतर. चला ठीक आहे, लावतो मी फोन. मामा कोण आहे म्हणलं काय, कधी लावून शिवाय कधी लावायची. हो त्याचा नंबर आहे म्हणले. उचल ना. बोलतो मी ते संग. ते काय आता बैरम तर तुम्हाला सांगत नाही का मी. तेच म्हणत असं. आता चिमणराव आहे सोबतीत जातो मग. उचल. हॅलो, मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला. हॅलो, तर मी काय म्हणतो मामा लुटे रे. तर उद्या येऊ राहिले का म्हणतो तुम्ही. नक्की आहे का तुमचं. हो येतो ना. आत्ताच विचार विनिमय झाला घरी. हो काही हरकत नाही. येतो ना. हो किती वाजता यायचं, काही आहे गाडी गिडी कसं काय म्हणलं. आत्ताच बोलणं झालं लक्झरीवाल्यासोबत. होता आता 6:30 लक्झरी इथं येईल ना, तर आम्ही 7-8 वाजे पण निघतो. तुम्ही रामपूर फाट्यावर येता का मग. तिथं आले तरी चालते तसं. म्हणजे आम्हाला तिथं गाडी आली की बसली की चालले मग. 15-20 लोक लक्झरी मोठी आहे. बरं चालते ना मग. चालते. बरं बाकी काही असं म्हणजे काय काम आहे समजा, म्हणजे काय म्हणजे आचारी गिचारी आहे का मी. तर तेच म्हणलं, तर तुम्हाला कसं आहे आपल्या स्वयंपाक पाण्यास पाहा लागेल सगळं. म्हणजे आम्ही तसं बरंच सामान संघ घेतो, गॅस गिस येते काही लागलं सवलं तिथं घेता येईन. फक्त म्हणलं तुम्हाला आमच्या चहा पाण्याची नाश्त्याची ठिकठिकाणी जिथं काम पडेल तिथं व्यवस्था करणे. संध्याकाळच्या जेवणाची, दुपारच्या जेवणाची तशी देणगी साहेब आहेतच म्हणा, करू लागाल तुम्हाला बी सहकार्य. पण तुम्हाला आम्ही 5,000 रुपये मजुरी देऊन देऊ. तसं काही तुम्हाला फुकट म्हणत नाही. तेच म्हणलं चला, बाकी काही अडचण नाही बाकी काही नाही आवडतो ना. हो चालते ना. 5ही दिलेत चालते आपल्याला. हो फक्त ते आपल्या साड्याचे पैसे तेवढे देऊन देता म्हणलं 20,000. हो ते तयारच आहेत. हो बिलकुल आता लावूनच ठेवले तुमच्या अलगमध्ये 20,000. काही विषय नाही. पण साड्या मस्त आणल्या तुम्ही. 800 रुपयाच्या मनाला साड्या एक नंबर आणल्या. पण बाया खुद झाल्या. पण हो काय खतरनाक साड्या आणल्या म्हणे. 4,000 रुपयाला साड्या दिसतात म्हणे, असं म्हणे बाबा. काय आता ती जाऊ दे. आता ती सुरतचा माल म्हणल्यावर सस्ता भेटेन तिकडे. हो चांगला आहे. जाऊ दे. आनंद. ठीक आहे, ठेवतो मग. उद्या बिलकुल किती फाट्यावर मग 8-9 वाजता येऊ का मग मी. बिलकुल 8 वाजता टच होतो तुम्ही. 8च्या अंदरच येते तिथे लक्झरी. 6:30 गावात येते. तिथं आम्ही अर्ध्या घंट्यात तयार केला निघालो. तुमचं थैल्या बोसके बासके काय घ्यायचं घेऊन घ्या. मला 1-2 ड्रेस येते. ठीक आहे मग ठेवतो मग. येतो मग मी आता उद्या जातो. हो थैली गेली काय आता ती भरून देतो म्हणलं. आणि तू मग चिमणरावच्या घरी चालली जातो. तुझी बहीण आहे, आई बाबा हे ती. हो आता इकडलं समाजात भाची मग. बरोबर जाईन ना मग मी तिकडे. हो तुम्ही इकडे जा सकाळी. हो मी चालले जाईन मग चिमणरावच्या घरी. तिथं आई आहे, बाबा आहे. हो ठीक आहे मग बहिणीच्या इथं. अरे काय सांगता बा, पुऱ्या महाराष्ट्रात नाही सापडत तुम्हाला. शिवलाल टोगोटेस ना. अरे रे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही. मगरूर माणूस आहे का. हो ना बा, असा मेल्यासारखा मेल्या धामासारखा राहते ते. आणि बरोबर दणका देते. मग आज मला लय दणके दिले त्यानं. पुरं माय कुक्कुट पालन राजा रातोरात लांबवलं द्यायनं. उलट मला धमकी जेसीबीनं पाडतो म्हणे. पाहुणे इकडे पाठवून दिले. निरा तितंबा केला राजा. हो 1-2 वेळ माय त्यानं कुक्कुट पालन सभा केलो. हो आता शेवटून 5 लाखात दणका दिला म्हणे. हो पण जाऊ दे आता. हो 5 लाखानं फिटलो मी. हो पण त्या ते वसूल करतो मी. दणके तर देतोच त्याला आता. हो बैरमच्या यात्रेत तुम्ही म्हणताना चला म्हणून मुद्दा म्हणून तुमच्या सांग त्याच्यासाठी येणार आहो मी, की यायला तर आपल्याला झोडपी देणंच आहे.
ना तेच म्हणलं ना, मला भाकर गोरडे लागून नाही हो. इतकं लेखाचं नाला आहे ना, कोणत्या बातम्या पेपरले काय नाही ते निरा हवा करते ना, ती हवा हो काहीच नसते बरं हो. निरा फुसका बाहेर लेखाचा पण हवा भरली करते ती हो. लय नाला लेखाचा हरामखोर हो. मला 4 लाखाचा फटका दिला ना, माहिती राहतं कामं करे मिळालं राहतील चांगली. माझ्या इकडे तर म्हणजे माझ्या घरात उखरी लावली त्यानं. मग काय हो ना, त्या बी किती जणांना टिपाऱ्या दिला असं अंदाजच नाही त्याचा हो. जिथं जिथं टिपाऱ्या आहे त्याच्या हो. शिवलाल टोळगोटे म्हणजे टिपाऱ्याचा म्हणजे सम्राट असं म्हणलं लागलं हो. इतका नालायक माणूस आहे ती हो. तुमची पोरगी पाहिले पोरगे आणलं होतं म्हणजे त्यांना समजा मागं ते काहीतरी प्रकरण झालं ते काय सांगता हो, पोरगच आहे म्हणे बा, टुकटुकी संतोष टुकटुकी नाच पोरग दाखवलं लय मस्त पोरग आहे म्हणे, बिन शौकीन आहे. दुसरी गोष्ट 16 एकर जमीन आहे, खोटं नाटवले का 50 एकर जमीन आहे म्हणे. आणि मस्त काय गोपालन करते म्हणे, पायसांत ढोरं राखते रामपुरातलं त्या जवळच्या घरी हा हो. तोत्र बी आहे, बोलता येत नाही सारखं टिपारले माहिती हो. गेलतो रामपुरात धनकी दिली ती द्यायली हो, पण ते पयाला का तरी हातात नाही लागलं. धामण गाल जाऊन बसलो ती हो, बेलफुली कत हो. म्हणजे जाऊ द्या बुवा हो, चांगलं ठिकाण आहे, कायले मारामाऱ्या करा हो. सोड पिच्चर केला, इतकं नालायक आहे ते हो. म्हणजे काय कुठं कर नेमच नाही. ते काय सोडा ना बाबा, माझा मित्र सिंग मारे हो, त्याला दणका दिला येईन आता मग काय हो. आता शाळेत येऊन हो, मग त्याचे ते काय कोणते त्याने फोटो गिटो काढलेत बा तमाकाचे, तमाक खाते बा असं तसं दिलं वाटकून त्याला हो. चांगलं फी वसूल केली हो. पाया पडायची पाय आणली त्याच्यावर. मग मला बी मला 2-3 लाखाचा फटका दिला ना हो. आता काय तर दिला तुम्हाला सांगता नाही ते हो, पण मला बी त्यांना 3चा फटका दिलाय हो. म्हणून म्हणलं याला आपल्याला भरम यात्रेत हो कशी अद्दल घडता येईल. अरमान बिलकुल त्यांना म्हणजे डबल कशी अद्दल त्याला घडलीच नाही पाहिजे. आम्ही हो ना संग हो. त्याच्या भतीचे तुम्ही सांगा आम्ही काय करू द्यायचा, कसं काय करायचा कार्यक्रम सांगा ना तुम्ही. आपण 5 जण गाडी घेऊन जाऊ हॉटेल साहेबाची हो. त्याला दणकी देऊ, काय करायचं ते सांगा तुम्ही. मग तेच प्लॅन आहे ना आपला. आता उद्या ते बैरमले चालले हो. सकाळी आता ते कोणतं तरी वाहन सांगणार आहे लक्झरी हो. आता आपला जे मुंशीराम धुटके नावाचा माणूस आहे त्या गावातला हो, ते आपला चांगला फेवरचा माणूस आहे हो. त्याच्याकडून आपल्याला पूर्ण डिटेल भेटणार आहे त्याचा. तसा तसा त्याचा कार्यक्रम रस्त्यानं करायचा आहे आपल्याला हो. बेधम करून टाकायची बिलकुल हो. फेस गायला पाहिजे हरामखोराईनं हो. फक्त आता हो मी थोडंसं त्याला फोन लावतो हो, त्या मुंशीराम धुटकेले हो. काय पोझिशन आहे बा सध्या आता, म्हणजे काय निघणार आहे म्हणजे सुरुवातीपासून हो. त्याच्या मागे युग्न शिग्न लावायचे आपल्याला हो. म्हणजे आतापर्यंतचा जेवढा पुरा खर्च आहे पुरा एक बिलकुल चक्र वेळासहित काढायचा आहे. नाही तुम्ही सांगा फक्त मुले हो काय करायचं ते. मी हो ना तुमच्या पाठीशी. आता तुम्ही काहीच नका करू, फक्त सांगा काय करायचं तर. थांबा मी काय करतो आता, त्याला लावतो फोन त्या मुंशीराम धुटकेले हो. त्याला म्हणतो उद्याचा प्लॅन काय आहे म्हणजे काय करते काय नाही हो. त्याच्यानंतर आपण डिसिजन घेऊ बरोबर हो. बरोबर ठीक आहे, 1 मिनिट लावू दे त्याला फोन. हो हो बोला ना खादोड साहेब, बोला म्हणलं तुम्हाला आता फोन लावायचा होता हो. विचारत झालता माय वा नाही बाकी हो, मस्त सहकार्य करू राहिले तुम्ही. असंच चालते आपण शब्द घेतलेला आहे हो. बाकी मी काय म्हणतो, काय म्हणते नियोजन आता, काय झालं त्याचं मीटिंग गिटिंग काही उद्या जायचं ठरलं का नाही म्हणून पक्क. वा आता झाली मिठी बाबा बाबा, काय करून काय नाही समजून नाही राहिलं ते हो. आता आमचा युवाई आहे, देणके आहे हो. बरेच लोक येऊन राहिले तर काही विषय नाही. मस्त बिलकुल मावाला लक्झरी सांगितली आता हो. 30,000 रुपये 3 दिवसात दिले त्याला. अच्छा अच्छा, म्हणजे लक्झरी गेली का बापा, चांगलाच माल करून राहिले. बरं, कोणाच्या लक्झरी काय ट्रॅव्हलचं नाव घेऊ काय ऐकलं का. येस येस म्हणे एस एस ट्रॅव्हल असं काहीतरी त्याचं चालू होतं हो. तर ते 6:30 वाजता येऊन राहिली हो. आम्ही निघून राहिलो मग. बाकी काही अडचण असली सांगा. बस 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 एवढी अशी माहिती दिली चालते हो. पुढचं आम्ही करतो काय करायचं काही विषय नाही हो. बरोबर लक्झरी चालले ना. बाकी कोणी अजून संघ कोणी म्हणजे माणसं कोण कोण आहे तसे. आता सगळे जण गावातले आता जवळपास समजा कंदीलपुडा आहे, शिवला आली, ती शांताराम सगळे समजा. सहज हो का. बरोबर, बाकी अजून कोण नाही मग समजा, हेच गावातले समजा नाही का. अजून ते आपलं मामा लुटेर आहे रे हो. त्याचा साडभाऊ समजा हो, चिमनराव दोघे ते येऊन राहिले. तो बापरे, मामा लुटेरे काय लिहून राहिला संघ. आता हे काय लिहून राहिला, ते माम्या काय लिहून राहिला लुटेरे काय काम, त्याचं काय काम आहे तुमच्या संघ. बापा सोय घ्यासाठी आम्हाला पोहे चहा नाश्ता जेवण बनवासाठी स्पेशल आहे ते. मग काय त्याच्या इकडे त्यानं 5,000 देऊ केले त्याला. हे काय चाला मामा लुटेऱ्या हो. याचं पत्ता कट करायला लागलं, काही कोशिश करायला लागलं हो. नाही हे भारी जाईल आपल्याला. बरं ठीक आहे येऊ द्या हो. जे आले ते मला बरोबर हो टाक दा बरोबर काय काय नाही माहिती हो. विचारतोच मी तुम्हाला, तसा मिस कॉल देत जाईन, तुम्ही फोन लावत जा. हो हो बिलकुल बिलकुल. तुम्ही म्हटलं तसं तुझा हो. आता म्हणजे कसे उपकारच तेवढे आपल्या. चला ठीक आहे मग ठेवू आपण फोन हो. ठीक आहे. गाव म्हणलं हे मामा लुटेरे येऊन राहिला म्हणजे सांगत यायच्या हे कसं काय करावं म्हणलं. हे भारी जाईल बरं आपल्याला. अरे मामा लुटेरे काय हो, आपल्या पुढे असे तर किती मामा लुटेरे आपण असे सरकी केलेले आहेत. मग मला बी खादोडे म्हणते ना, एम म्हणते ना, मग मोठमोठ्या हस्त्या लंब्या केलेल्या आहेत. मग तुम्हाला काय वाटते तुम्ही हे हॉटेल फक्त सपोर्ट असू द्या हो. झालं बाकी काहीच नाही. आपल्या दोघांची बरोबर यायची काय करायची नाही हो. शिवल्या टोळगोटे हे का मामा लुटेरे पाणी यायचं पत्ता कट करतो तुम्ही बरोबर यायचा म्हणजे माम्याचं गेमच करत आपल्याला येऊ द्या आला ते. आम्ही कायसाठी हो. त्याच्या भतीच्या वर आहे का कोणी. मग हे मामा लुटेरे काय चिल्लर आहे आमच्या पुढे. मग किती खेप आम्ही जेलातून सुटून आलो, किती खेप पोहून आलो. आमचा कोणी हात नाही पकडू शकत हो. एवढे तुमच्या संघ आपले टॉपचे लोक असल्यावर तुम्ही काय घेऊन राहिले खादोड साहेब. सांगा आता पुढचं काय नियोजन आहे. बस आता एक काम करायचं हो. याची लक्झरी जी आहे याच्या गावात पोहोचू द्यायची नाही हो. एक वाहन तर नाही पोहोचू देते त्याला सांगतो ना तरच मारा जाईल. जिथं पाणी त्या इरिपेशन यायला येईल हो. तर मी लक्झरीवाल्याला फोन करतो, त्याला म्हणतो अजिबात जायचं नाही, त्याचं कॅन्सल कसं करायचं माझ्याकडे आता मावळकीचं आहे हो. म्हणजे कसं आहे हो, टेन्शनचं काम नाही. यायच्या खटारा गाडीनं यायला लागलं पाहिजे आणि पुढे यायची यायला वाढ नाही. मग बस तसं करा तुम्ही आता हो. ये लक्झरीवाल्याला फोन करा हो. ऐन वक्तात चॅट दे म्हणा. आलो आलो कर म्हणा. 9 वाजे लोक जाऊच नको म्हणा. मग म्हणा जमलं नाही. करतो मी बरोबर करतो. ओळखीचा ना आपल्या परिचयात आहे हो. त्याला कॅन्सल कर म्हणतो तुम्ही आपल्या शब्दात मान ठेवते ते हो. ठीक आहे एक फोन लावते मला. खादोड साहेब फोन अरे बाबा कसं काय लावला म्हणा आज आपल्याला. नमस्कार म्हणलं एम काय राजा कसं हो आपली भेटी नाही म्हणली इतक्या काय एका दिवशी बसलोच तो काय म्हणते कसं काय लावला आज. एक काम होतं होईल का म्हणलं आपलं काम करसाल. ए बाबा तुमच्यासाठी राजा तुमच्या मुलानं किती आपले काम करून दिले तेच म्हणलं सांगा तुम्ही काय करा सांगा. काहीच नाही फक्त ते रामपूरला तुम्ही जे लक्झरी दिला कधी एक गाडी तुमचा तर उद्या त्याची ट्रिप कॅन्सल झाली पाहिजे म्हणलं हो. तिथं गाडी अजिबात पाठवू नका हो. आता झालं तिथं बुकिंग आता 1000 घेतले राजा मी त्यांच्याकडून हो. ते का बरं काऊन
खूप नालायक लोक आहेत ते. हो तुम्हाला सांगतो ना, तुमच्या भल्यासाठी फोन केला मी. हो भयानक तकलीफ देतील तुम्हाला रस्त्याने, भयानक भयानक. हो लय नालायक लोक आहेत ते. हो तर म्हटलं अजिबात त्याला लक्झरी देऊ नका आणि आपल्या जेवढे ट्रॅव्हल्सवाले आहेत त्याला सांगून द्या. हो रामपूरवाले गाडी द्यायची नाही म्हणा. हो खादोड साहेब म्हणणं आहे म्हणा. हो अजिबात देऊ नका त्याला. लागन तर मी तुम्हाला या गाडीचं जे काही चार्ज तुम्ही घेतला असं ते द्यायला तयार आहो. नाही नाही हो कसं काय करता, आमच्या लागन तेवढ्या ट्रिपा लागतात, हे नाही दुसरा. नाही पाठवू ना, नाही ठीक आहे ना, मग सांगून देते आता फोन करून. आणि आता नको करू, आता नको करू, उद्या सकाळी करा. हो आलो आलो करा त्याला 9 वाजेपर्यंत झुलवा. 9 वाजता मला गाडीचं एक्सल तुटलं म्हणा. हो येता येता बस जाय तिकडे. फक्त जाऊ नका फक्त बस. अच्छा म्हणजे चांगला दुश्मनी वाटते काहीतरी नाही. दुश्मन नाही, नालायक लोक आहेत ते, लय तकलीफ दिली त्यानं. हो आम्हाला 5-5 लाखांना झोडपा दिला त्यानं 2-4 जणांना. म्हणून त्याला जरा आम्हाला कसं इंगा दाखवायचं आहे. नाही काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुमचं जर आता समजा विरोधक असेल म्हणजे मामूली असेल हो ठीक आहे. नाही पाठवतच नाही गाडी, आम्हाला काही येईल करणार नाही का. हो ठीक आहे ठेवतो मग. एक तर लोक खराब आहे म्हणता, खराब लय खराब जरी लोक आहेत ते. हो एक तर बुडवण्या म्हणायचे. हो पैसे तुमचा एक खडकू देणार नाही तुम्हाला. हो डिझेलचे पैसे तुम्हाला जोडून टाकायला इतके नालायक लोक आहेत म्हणलं. हो देऊ 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 करता करता ट्रिपही होऊन जाईल पण पैसे देणार नाही. हो बुडवणे लोक आहे बुडवणे. हो तेच म्हणलं त्याच्या नादी देऊ नका, गाडी देऊ नका, बाकीच्या सांगून द्या देऊ नका म्हणून. असं हो का, असं पैसे देत नाही हो का, बरोबर नाही मग काय पाठवतो बा नाही का असे लोक असल्या तुम्हाला अनुभव आहे. हो ठीक आहे ठीक आहे बिलकुल कॅन्सल जा. उद्या त्याला 9 वाजे सांगत नाही, 9 वाजता सांगतो एक्सल तुटलं. हो काही विषय नाही, ठीक आहे ठेवतो मग. मला वाटतं इथं 6:30 वाजले तर हो रामपूरवाल्याचं हे नाही हो ते बुकिंग करणार. अरे का कसं काय म्हणलं, लय सकाळी आले कुठले बाबा इकडे. हे बाबा भुलले का बा? अरे म्हणलं रात्री तुम्हाला भेटायला ते 1000 रुपये बुकिंग केली ना, रामपूरला लक्झरी पाठवणं म्हणलं 6:15 वाजून राहिले ना. काही पाठवता तिकडे तुम्ही 6:30 मध्ये रामपुरात टच करतो गाडी. हो पार तुम्ही आहे का ते, आहे ना बुकिंग आहे ना लक्षात माझ्या. मला वाटतं तुम्ही काय कोणाला मुला गेला यासाठी झाले का लग्न येऊ राहिला पुण्याहून तिकडून वापस. बरं बरं देऊ ना, पाठवून देऊ ना, काही विषय नाही त्याचा. हो पाठवू म्हणजे आता इथं 6:15 वाजले, मग झाले 2 घंटा लागतील तिथं. मग आता ड्रायव्हर नाही आला, काही नाही. तिथून आलो मी तुमच्या पेट्रोल पंपापासून, गाडी उभी आहे तिथं. तिकडून याला इथं. अरे पण इतकी काही काय होते ना, 8 वाजेपर्यंत लक्झरी गेली तरी चालते. एरी कसं आहे लोकांचं लवकर बोलावते तिथं जाऊन त्याचे दाते घासत राहते. मग काय ड्रायव्हर मध्ये मग कसं करा, ड्रायव्हर कडे कण आम्हाला मग अजून यायचं झालंच नाही. असं नाही ना भाऊ, 5 वाजता मग फोन येऊन राहिले मला. मग 5:30 फोन आला, 5:45 फोन आला, गेले का मग माहिती फराम झाली. म्हणून म्हणलं लवकर पाठवा, 7च्या गाडी गेली पाहिजे तिथं. काहीच नाही ऐका तुम्ही, 8 वाजेपर्यंत गाडी टच होती तर ड्रायव्हर लोकांच्या हाती आहे ना, आमच्या हाती काही नसते ना. ड्रायव्हर लोक आजकाल भेटत नाही जास्त, म्हणजे बोलता येत नाही असं विषय. कसं आहे तुम्ही काय करा, त्याला सांगून द्या 8ला गाडी टच होते मला. म्हणजे कसं ओरिजिनल टाइम सांगून द्या, काय खोटं बोलायचं आपलं आली काय का बरोबर ठीक आहे ना. मग मी 8चा टाइम सांगतो, 8ला बिलकुल तिथं म्हणजे गाडी रामपुरात दिसली पाहिजे मला. 7:30 पोहोचते गाडी, पण 8चा टाइम सांगा बरं राहते. लोक कसे घाई करते नाही म्हणलं त्याला बोलवायला लागते. मग आता निघाले 10 वाजते लोक, मग माहिती ना आम्हाला आजचं नाही आमचं. ते दुसऱ्या गाडी गोष्ट समोर रामपूरची नाही दिसली. मग लोक 5 वाजता उठते तिथं. मग मला 2-4 फोन आला सकाळपासून. ठीक आहे लवकर तुम्ही 8च्या 7:30 तिथं टच करा. चला ठीक आहे. मग माझा फोन नंबर आहे, मी त्याला फोन नंबर दिला आहे तसा तुमचा. काही आला तर त्याला सांगून द्या कुठं काय. बिलकुल बिंदास तुम्ही आता निवांत जा, झोपा अजून. काही विषय घेऊ नका, अजून दिवस नाही उगवला. जा तुम्ही आता, टेन्शन नाही. बरोबर 7:30 गाडी टच. ओके हा जा तुम्ही आता. अजून निघायची का गाडी, काय कसं राजा बाळको तुम्ही त्याला रात्री सांगत नाही का तुम्ही. त्याला म्हणणार नाही का 6:30 वाजता बिलकुल रामपूर झाली पाहिजे. मग लोकांना तयार करून बसला, मी मंदिरात चालला होता. अजून म्हणता तुम्ही म्हणता की अजून ड्रायव्हर नाही आला, लग्न आता बरोबर 8ला पोहोचते. असं कसं करू तुम्ही. पण इतक्या कोण येतो तुम्ही, कधी मला काय करता माहिती नाही आपल्याला. मी काय भाऊ नगर रामपूर आलेले अजून उठले ना रामपुरातले. काय सांगून राहिले बसले तापशकत काय सांगता आपले. येते बरोबर 7:30 येते म्हणे, पण अर्धा घंटा शिल्लक सांगा म्हणे. ఇంకా आता मला राजा जाऊन आलो तुम्ही, मग काय खोटं बोलायला का. अशी गेली काय काय 7 दिवस फोन लावला असं. मग काय अरे म्हणलं उठवून शेला नको तुम्ही, सरळ त्या लग्नवाल्या तिथं स्टँडवर जा, जिथं स्टॉप आहे तिथं. त्याने मला असं करू नका, लवकर पाठवा मला. 6:30 वाजता तिथं जाणार होती, अजून तुमचा निघायचा पत्ता नाही. असं कसं आता मी काही इथून लाईव्ह दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ कॉल म्हणलं काय राजा इथं सांगा. मी आता बोलून ते संग मग सकाळी 5 वाजता 3 फोन आले तुमच्या आता येते गाडी बरोबर 7:30 नाही आले तुम्हाला म्हणा तुम्ही. बिलकुल 100% बोलून मी ते संग. बोला भाऊ संग बोला बरं. हॅलो हा काकाश्री, मी काय म्हणतो तुम्ही काही चिंता करू नका. आता इथं झालेला भेटायला मला. बस आता ड्रायव्हर आला. आज ते म्हणजे कसं रात्री घरी जातील ते, सकाळी येऊन जाते. ते आल्याबरोबर त्याला रवाना करतो मी. 7:30-8 पर्यंत बिलकुल कुठे ते 8च्या अंदर जाते. माणूस ड्रायव्हर चांगला आपला हो ना. पण कसं आम्हाला तुम्ही 7:30 सांगितलं, आम्ही तयार करून बसलो. लवकर या, फक्त उशीर नाही झाला पाहिजे. तिथे 1-2 वाजेपर्यंत टच झालं पाहिजे ना बरमले. मग काय असं म्हणजे आता शुक्रवार आहे, अजून आता शनिवार रविवार काय जास्त दिवस होते ना मग आमचं. लवकर या तुम्ही. नाही बस बा तुम्ही सगळ्या थैल्या गेल्या आणून बरोबर एका ठिकाणी येऊन जा. हो तोपर्यंत लग्झरी येते. नाही तर मग याला बोला त्याला बोला, टाइमपास नाही झाला पाहिजे. आमचा ड्रायव्हर कसा तडकापडकीवाला आहे बरं. तुमच्यावर आहे ते बात रागित मग नाही तर लग्झरी घेऊन वापस येते. सांगू तुम्हाला तुम्ही 8ला बिलकुल तिथं असे एकच जण नसला पाहिजे की नाही म्हणून. मग नंतर मला बोलाच नाही का ड्रायव्हर असा आहे तसा आहे. नाही बिलकुल अरे 8 वाजता सगळे आम्ही तिथून थैल्या घेऊन मंदिराजवळ रस्त्यावर. ठीक आहे चला वादा नाही. मग आता 8ला बिलकुल टाइम पकडतो आम्ही. सगळ्या आम्ही सांगून देतो 8ला तिथं थैल्या घेऊन या. चला ठेवा आता फोन. अरे काय कंदीला पाहिजे, कोण परिचय करायला बोल सकाळी त्याची झोप राजा. अरे इतक्या लवकर तुम्ही ते किती काय तुम्ही फोन करसाल. लग्झरीवाला इथं 9 शिवाय येत नाही पाहिजे तुम्ही. 8च्या 9 होतच ते. मला काय समजत नाही का रे, पण करायला लागते. टुमणं लावा लागते लोकांच्या मग. टुमणं लावल्याशिवाय कामच नाही करत. मग लाईनवाले हे किती टुमणे लावा लागते त्याला. चालणार राजा देणं तेवढं वायर जोडून देणं तेवढं हे करू. टुमणं लावा लागते त्याच्या मग. म्हणजे मग शेवटी कटवून म्हणून चाल लवकर असं करावं लागते. त्या जेरी सांग लागते पुढच्या हो ना, पण अजून दातारे पडले आमच्या. एवढ्या लोक तुम्ही त्याला आलेच नाही का इकडे तयार आहे लोक. अजून म्हणलं काही झोपेत उठायचे आपले लोक. हो ना पण म्हणलं तुम्ही तयार लागा. 8 वाजता येते बरं. त्याचा ड्रायव्हर तुमच्या टाइम लग्झरी पडतो म्हणजे डायरेक्ट. म्हणून म्हणतो 8 वाजता आपण काही लोकांच्या गुन्ह्यात अटकायचं नाही. तिथं मंदिरापाशी रस्त्यावर येऊन जा सगळे ना. तिथे एका जागी सगळे मोठ्या सामान आपल्या थैल्या गेल्या घेऊन या. म्हणलं त्या मी मुंगशीरामला भेटतो आता. दूध काढायला गेला काय शांतराम दिसला तर गेले ते काय घेऊन गेले तर आता दूध काढायला गेले. आम्ही त्यासाठी थांबलो. मॅडम त्याला दूध आणलं, दूध घेऊन गेलं की मग चालले. मग घराकडे तयार केलं की निघाले. मी आता मंदिरावर येतो. मी मग दूध घेऊन येतो. त्या मुंगशीरामला भेटतो. आपल्याला काही लागत ना मंडपात सामान, काही पट्ट्या गिट्या असं तसं 2-4 कॅना लागून, बाकी काही सामान सुमान आपल्या थैल्या गेल्या भरून येते. सगळं तयार आहे तुमचं. थैल्या भरून मोठी आहे आमच्या. मग फक्त तुम्ही सांगा आवाज द्या. बिलकुल 8 लिटर वाजून तिथं सगळे जण 8 वाजता रेडी ना. म्हणजे कसं आपण लोकांचा त्रास नाही दिला पाहिजे. चटकन निघणं आपल्याला पुढचं टार्गेट आपल्या मग पुढे मावलच करणार तिकडे. चला लवकर येतो मी बात मंदिरातून दर्शन घेऊन घेतो. म्हणजे आपली यात्रा चांगली झाली पाहिजे ना. नारळ एखादं दुकान उघडलं नव्हतं नाही नारळ घेतलं असतं. बरं चला येतो मी. हो ठीक आहे.
बस सगळा गुंडी तपली की बस आंघोळ करतो तयार असा हो, तुमचं झालं का सगळं ओके काय म्हणते लग्नवाला किती वाजता येतो म्हणे लवकर करून घ्या गो आणि आता संतोषले म्हणलं सगळ्याला बोलायला पाठवू हो, कसं आहे पटपट आपल्या तयार झाल्या पाहिजे लग्नवाला 7:30 ते 8च्या दरम्यान तर सुरायला हो कारण की उशीर करू नका हो, म्हणून म्हणलं आपल्याला पटकन तयारी करणं नाही लवकर तयारी कर मी चहा घेऊन बस सगळ्याला बोलायला जातो तसं संतोषले पटकन देऊ राहिलो हो, ठीक आहे संतोष येऊ वाटते नाही काय संतोष तू येतं का ढोराचं कसं काय आता घेऊन भाऊ त्याने म्हणलं पाहिजे म्हणलं काय करता आता चिवला म्हणे चालच म्हणे आला येऊ नाही दसी एखादी दिसली तर शिवलेलं काय आता खूप त्याचे पैसे आहे द्या घालून चालला रे चला पण गाड्या तर निघते का म्हणा पाहिजे म्हणले का हो ते झालं म्हणा बरं मी कधी लावजी हो मारती ते आपल्याला काही लागेल ना पट्ट्या गिट्ट्या तिथं मग आपल्याला जरा म्हणजे व्यवस्था करायला लागेल ना कॅना गिना हे ती हो सांगून देतो मारती तिथं तयार ठेवून मंदिराजवळ तेच मग सांगायला तू काही पट्ट्या गाड्या गिद्या जरा 8-10 गाड्या घे मला लग्न काय टाकलं की जायची आपल्याला काय आता टेन्शन नाही हो, तिथं तशा रावटे गिटी असते मला हो, पैसे दिले तर काही भेटते बिलकुल माल करायचा आपल्याला हो पण असं आपलं सगळं साहित्य हो, ठीक आहे मग चालेल तुम्ही लवकर येऊन जा बाबाची मुलाची तयारी हटते नाही आपण पाहिलं 7 वाजता पेपर वाटून असतं बहुतेक पेपर वाटते 2 दिवसात नाही पण आता मुश्राम सांगतात आपले जाणार आहे म्हणून पण आपला प्लॅन म्हटलं हो पाहिजे फिसका लागते आपल्याला हो हे एक फिसकला की बस मामा लुटरी फिसकला समजा हो याचं कॅन्सल झालं पाहिजे हो बरोबर आता रात्री आपण ठरल्याप्रमाणे बरोबर आयडिया लढू आता हो येऊ दे इकडे अरे कावाची म्हणा पेपर आला का काय करता बा तिकडे गावात ना बरं मॅथरीले म्हणून आता म्हटलं सटकन आता पेपर वाटायचे आणि म्हणलं 2 दिवस आता पेपर येणार नाही ते बाळभाऊ फक्त जे खेड्यापाड्यावरच्या पार्सल तेवढे एसटी टाकून देतो म्हणे आता हे आपल्या इकडे कॉलनीतले काही पेपर वाटणं होणार नाही 2 दिवस हा ते आज सांगासाठीच म्हणलं बा त्याला वाटून द्या सटकन चालले जा बाबा 2 दिवस नाही का तुम्ही काय सांगा आता किती आपण अशा पेपर बंद करायला पडते मग काय अशा असं नको करतो तुम्ही पेपर म्हणजे पेपर आला पाहिजे त्या दिवसा पुढचा दिवस मागणं असते ना मग अशा म्हणजे आम्हाला दुसऱ्या लावा लागणार 2 दिवसाची गोष्ट आहे ना साहेब 2 दिवसाचं काय काय ते बी आणून देतो तुम्हाला नंतर पण मग तिसऱ्या दिवशी वाद समोर एखादा माणूस आता कसं आयडिया लावला बरोबर अरे हो पण मी काय म्हणतो तुम्ही बैरमले चालले म्हणता घरी कोण आहे म्हटलं मग रातचं प्रकार माहिती नाही म्हणतो रात्री काय झालं माहिती रात्री काय झालं मग काहीच नाही झालं काय झालं ते माहितीच नाही तुम्हाला अरे बाबा रात्री चोर आले म्हणते ना मग आपल्या कॉलेजनी दिसले म्हणते ना दोघा तिघाले मग आपल्या सीसीटीव्ही पाहिलं ना ते काय ते ब्लँकेट तोंडावर टाकून कॉलेजची त्याने फाईन केली ना मग ज्याचं घर बंद दिसलं त्याच्या झोडपा होता काय माहिती कोणाला बसला कोणाला नाही अजून त्याचा सुधार लागला नाही आता काही तुम्ही राजा काही आले चोरण काही लय चोर सुटलं तर तुम्हाला काय माहिती मग आता 2-3 घराचेच वाढतात तिला चोर दिसले म्हणते मग याची सीसीटीव्ही त्याची सीसीटीव्ही मग काय म्हणून मला पाहिजे सासरे घरी तुमच्या एकटे एखादा दी झोडपा फोडपा बंद घर दिसलं तर गाल चालले म्हणता असं झालं नाही पुन्हा नाही तर साहेब आपले सासरे आहे घरी काही विषय नाही आम्ही एकटाच चाललो बाय बाय आहे घरी आता ते आमचे साडबो नाही का मामा लुटरे त्याच्या घरचे बाई येऊन राहिल्या सगळे इथंच आहेत ते अरे पण आता तुम्ही घरी ना फालतू बसला फटका एकटा म्हातारा माणूस घरी गचाळ पकड लोक सुद्धा नसते ना ते म्हणलं एकटा माणूस पाहून कसं हिंमत करते ते म्हणून म्हणलं जाऊ द्या कॅन्सल मारून द्या काही जाण्यात मजा नाही नंतर जाऊ आपण उद्या परवा झाला तर आपण ट्रिप काढू आम्ही आज येणार होतो पण आता सध्या काय होती काय नाही अजून आमची 1-2 माणसं जर हो नाही चालू नाही आम्ही आजच येणार होतो सगळं चालतं तुम्हाला नेलं असतं अरे त्याचं काळजी वाटू राहिली एखादा मग घराचे पैसे हो ना ते आता खरेदी व्हायचे आणि आता बाळभाऊचं घर घेतलं इकत घरी पैसे आणलेले हो ते आहे म्हणा बरोबर बरं पाहतो बा मी पाहतो हो ठीक आहे पाहतो नाही सांगून ठेवतो तुम्हाला पाहिजे बरं हो कसं आहे लोक लक्ष ठेवत असते कोणाच्या घरी पैसा आहे काय आपली तर हिंमत नाही करत म्हणा कारण की आपली हॉर्न लावलेल्या जागजागी घराच्या दरवाजाला टच केला की बिलकुल ढा 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 करते आपलं म्हणून म्हणलं पाहिजे जरा हो ना पाहतो ना नसतं व्हायचं नाही आपण बैरम इकडे नाही उडा आपले 25 लाख रुपये नाही का घरची म्हणून आता खरेदी पटकन करून घ्या म्हणलं आता सोमवारी म्हणते बाळभाऊ बरं ठीक आहे ना हो ठीक आहे काय बोलता चिमनराव तुम्ही रातच्यानं म्हणून तुम्ही येतो म्हणून आता दिवस निघाला की बदलले मी अरे काय बोलता राजन तुम्ही कायच करता तिकडे मला 2-3 फोन आले लवकर आटले टच व्हा म्हणे गाडी येऊन राहिली म्हणून लक्झरी आटली तिथं फाट्यावर आपल्याला लसले 9 लोक तर जायला लागेल ना बाबा असं नाही चाल भाऊ विषय कसा आपल्या खरेदीच आहे ना हो 25 लाख काढून आणले का मी ते बाळभाऊचं घर घेतलं तर 5 लाखाची तोडतोड करून मंगळवार सोमवारी आपली खरेदी होती पण काय सांगावले का चोर कॉलनीत फिरले म्हणते रात्री जरा चर्चा आहे आमच्या कॉलनीत विनाकारण मा तर पता नसेल लागला नाही पैसे काढून आणले म्हणून बँकेचे पैसे दिसलो असं नाही तर बसाचा बुडा एकटा घरी गचाड दाबून बाबा पैसे लांबाचा होय पुढचा चोर म्हणजे पैशाच्या नाही हो कॅन्सल करू राहिले अरे पा टेन्शन घेऊ नका सासरे बाल माहित आहे का पैसे म्हणून नाही ना फक्त तुमच्या दोघांनाच माहित आहे टेन्शन घेऊ नका सासऱ्याला सांगू नका चोर आले काय आणि गेले काय आपल्या घरी हायच काय म्हणा माहिती पडलं तर पैसे राहू द्या कोण नसते चटणीच्या पुढ्या 2-4 तयार ठेवायच्या म्हणा घरच्या बैल सांगायचं हो अडीअडचण आलीच तर बिलकुल भुगोरा फेकला असो लोड घ्यायचा नाही म्हणा असे चोर तर किती येतील मग काय जगाचं नाही का नेले तर म्हणलं मी हाव ना मामा लुटरी कायसाठी आहे फक्त त्यानं कोणत्यानं हात टाकावं आपल्या घरावर तुमच्या विशेष नाही आहे तुम्ही चला बिंदास या तुम्ही अडचण नाही आहे मी निघून राहिलो आता ऑटो घेऊन येत तिथं आणि ऑटोत बसन चला लवकर पोहोचून देते आपल्याला भाचा बरोबर ठीक आहे मग येतोच मग जाऊ तिकडे पाहून पुढची पुढे हो येतो म्हणजे येतो आता अशी हिंमत ठेवायची हो मग जाते कशी गेले तर काळाची हिंमत आहे ना आपल्यानी 25 गेले तर 50 उपसुले गायची लोड नको घेत जो आलोच मी ऑटो घेऊन या मग साडभाऊ तुम्ही ऑटो घेऊन येता हो कसं बाईला पोहोचून द्यायचं मग इथून चालले जाऊ मग फाट्यावर हो ठीक आहे मग थैली गेली तशी रात्रीच भरली मी काही वांधा नाही मामाजी मी काय म्हणतो पेपर वाटले मला आजचे आता 2 दिवस काही वाटायचं काम नाही सांगितलं मी सगळे फक्त आता मी निघतो म्हणलं कारण की आता तुमचे मोठे जवळ मामा लुटे रे आता गाडी घेऊन आपला ऑटो घेऊन इथे येऊन राहिले त्याचा भाता पोहोचून देईल आणि आम्हाला फाट्यावर पोहोचून देईल रामपूरच्या आम्ही निघतो बैरमले मग पाहिजे फक्त घराकडे लक्ष द्या जरा हो पण जरा लवकर या बा ते माझ्या किस्तीचे पैसे माजवायचं हो ते भरा लागणार आपल्या गाडी सोडून आणायला लागते ना आता यायची आहे वाटते नाही हो ना माय 25 लाख आहे नाही अरे काय काळजी करू नका मामाजी चटणीच्या पुढ्या घरी तयार ठेवत जा काही बी आम्ही नसलो तर खिडकीतून आला दिसला की बिलकुल डोळ्यातच फेकायची हे करायची नाही आपण तरी काळजी वाटते का नाही हो आपलं काय असते चोर आल्यावर काही सुचत नाही असं होती हो ठीक आहे हो पाहू काय होते तर या तुम्ही जाऊन जा काय अजून म्हणलं आले ना का तुम्ही फाट्यावर आले का म्हणलं कुठं काय सध्या
बस बस आलोच मी आता अर्धा घंट्यात पोहोचतो मी बस बस एसटीला बसून एसटी फाट्यावर बस उठतोच मी आता काय रस्त्यानं म्हणतात राजा 8 वाजे उठतच वाजत असतं तिथं देणकी येऊन बसला म्हणजे 10 मिनिटं झाले मग काय तर लगेच आता येणार आहे म्हणजे लोक आम्ही आता इथून निघाल पावणे 8 असते फाट्यावर पण म्हणा तयारीला आता सकाळी कसं पुरी भाजी आलू चटणी केली ना म्हणजे मग कसं तिकडे काही जेवायला भेटेल काही नाही टाइम लागला पण तसं आता येतो मी लवकर येतो तुम्ही टेन्शन नका घेऊ ना पैसा आहे ना आपल्यापाशी सगळं पैशाचा खेळ आहे ना काही जास्त भांगडीत पडू नका तुम्ही ते पुऱ्या भाजी तेल बोंदरे काही बसले आपल्या चेचेन किती काही घेऊ नका तेच म्हणलं माल कसं लागतं ना ठेवा आता लोक हो बस बस 8 घंटे पोस्ट ठेवा काय म्हणलं काय म्हणते कधी लावायची फायदा म्हणलं काय आता तुमची महिना 2 महिने झाले हो सध्या बंद आहे अजून एक सुरू करून टिकून तुमचं कसं हा सप्ताह झाला मग तू कशी तिथे फिरून शेवटी हो घ्या आनंद अरे मी काय घेतो 2 महिने झाले टेम्परेचर घेतला का त्या सांग तू सांगा म्हणजे टाटा म्हणलं आता पैसे नाही मापाशा 500 रुपये मापाशा फक्त 500 रुपये काय करणार दसरा करू काय सांग तू म्हणलं एक ते रामपूरचे आहे का नाही झुमटे 2 पोटे हो त्याच्या माहिती म्हणून यावेळी त्याला सांगितलं आपण आपल्या बोलू नका तुम्ही आपला पक्का निर्णय राहिला नाही तुम्हाला सांगून ठेवून राहिली भजन देऊ राहिले आताच तुम्हाला तिकडून निघाला घरात सांगू राहिले आता हो ना मी घेतच नाही रामपूरवाल्या सवय लागली मग काय हो ना हे जास्त लागते तिथे गेलं होते पण आता हे चला बा सांगितलं चांगली माणसं आहे म्हणून देऊ म्हणून चाललो मी नाही जाते तुम्ही ते तुम्ही म्हणता ते खराब आहे तिकडे मारती आई मला फोन करते म्हणजे पाहिजे तुमच्या बाले मग काय पाहिजे जरा माणूस किती राहते तिकडे देऊ ना ठीक आहे मग तू मग नाही हो ठीक आहे मग जातो उशीर उडाला म्हणजे 9 वाजे गेलो पाहिजे ओके काय राजा पण दिमागला लढवला तुम्ही हो ना ते चिमनराव पेपर वाटता मले हो म्हणे का म्हणे हॉटेल साहेब चोर आलतेत म्हणे रात्री तुमच्या घराकडे आलते का हो तुम्ही रात्री सांगितलं असं असं करायचं बा म्हणाचं अरे मी तसंच म्हणलं मी हो ना बा आमच्या सीसीटीव्हीत दिसले म्हणलं एक जण म्हणे की गेलते बा हो मा घराकडे पाहिलं बा सटकले हो पण ते कोणाला ना कोणाला झोडपा देते म्हणलं आज 1-2 दिवसा हो मी दिली लंबी फेकून असं आहे ना मग दिमागाचा खेळ आहे ना सगळा मग आता एक लुटेरे आणि हे दोघं कटले की त्याला विषय संपलायचा रामपूरवाले समजा कोमातच गमावणार आपण आता कोण की आता त्याच्या भतीला संघ घेऊ सटकन आपण निघू कोण की आपल्याला फाट्याच्या समोर जाऊन उभं राहिलं गाडी घेऊ म्हणजे फाट्यावर कोण आहे काय आहे आता कोण की लक्झरी काही जात नाही त्याला मी कळत सांगतो जाऊच नको आता 9 वाजता ते कॅन्सल करते तर ते दुसऱ्या सुविधा राहील काही ना काहीतरी शिवलाची गाडी म्हणा असे तसे 2-4 ढंगर गाड्या काढून ते आपल्याला त्याचा पिक्चर करायचा आहे म्हटलं कुठं कुठं आपल्याला तकलीफ द्यायची मी तुम्हाला सांगतो पुढे हो ना बस झालीच आपली तयारी आता बस हे बा थैली गेली ओके साहेब मी वाटच पाहू राहिलो तुमची हो मला वाटे आपण फाट्याच्या समोर जाऊ तिथून यायचं बरोबर मागोवा घेत यायचा बिलकुल कार्यक्रमच करू हो असा माया प्लॅन होता मग या थैली घेऊन या सटकन निघू आता हो कसा टाइम होऊन राहिला आपल्याला पटकन पुढे जायला नाही तर ते दुसऱ्या गाडी चालले जायच्या हो चला बरं आलोच मी बॅग घेऊन येतो तसंच मग आपल्या फार्मवर जाऊ ते चाच्या भतीजाला घेऊन घेतो ते 2 टाकू संघ पाहिजे ना आपल्या काही आलं तर बिलकुल त्यालाच पाठवता येते पुढे यायच्या बॅगा गिगा काय कसं काय करायचं म्हणलं काय करायचं त्याचं आता एक काम करायचं आपण फाट्यावर जायचं हो त्याच्या गाड्या तिथून निघाल्या समजा कोणत्या कोणत्या काढा नसते तर त्या हिशोबाने आपण ते एखाद्या ठिकाणी चहा पाण्याला कुठं ना कुठं थांबणारच आहे हो ते थांबले हो की त्याच्या गाडीतल्या आपल्याला एक तर गाड्या पंक्चर करायच्या हो गाड्या तर पंक्चर करायलाच आपण समजा त्याच्या भतीजाले झालं तर एखाद्या ठिकाणी हो त्याच्या बॅगा काढून घ्यायच्या म्हणजे त्याला वापस याचं काम पडलं पाहिजे काय रामपूर राहिले बाबा म्हणजे त्याचे कपडे ते बॅगाय चोरायच्या का काय बोलता राजा जमलं पाहिजे बा एवढं बजेट आता त्याच्या भतीजा म्हणजे हात चोऱ्या करणार लोक तुमच्या हाताखाली माणसं ते काय सांगा लागते का गाड्या आजूबाजूला उभ्या करून कॅन्टीन फॅन्टीवर चहा प्यायला जातच असते जाय ना 100 किलोमीटरवर थांबतील लागायचे ते तर लय चोट्टे आहे म्हणा उभ्या चाट देते तर चाच्या भतीजा म्हणजे फेमस आहेत ना चालते मग चालते हेलिकॉप्टरनं पाहिले होते ते मागं बैरमले मग काय तर रामपूरवाल्याचे 10 लाख लांबवले होते सांगा त्यांची स्टोरी त्यानं काही विषय नाही हो त्याला बदलाच घ्यायचा आम्ही ते रामपूरवाल्याचा सगळे बदलावले साहेब काही विषय नाही ती देव म्हणे सुटला का मग त्याला जमानत झाली का ना ते जमत नाही सोमवारशी होत नाही लागले नाही ती आला असता नाही पण जाऊ दे एक पत्ता आपलं शिल्लक ठेवू नंतर काम काढून द्या सध्या आपण आता आपण एवढे असल्या तुमच्या सारखा नसल्या राहू दे तेवढं बाकीमध्ये हो आपण हाऊस तसं मीच कापी एकटा आणि आपल्या चाच्या भतीजा असली की विशेष नाही तुम्हाला बसून फक्त व्हिडिओज पाहता काम आहे आम्ही करतो काय करायचं ते आता चला मग आता येतो मी बॅग घेऊन चालले जाऊ हो ठीक आहे मग काय कसं काय म्हणलं किरवाल्याचं हो काय अजून आलं नाही ते लोक सगळे थांबले तिथं आता आम्हाला बोलायला पाठवून जाईल मॅडम थांबा कधीला नंबर आहे येतोच फोन का फोनच गेला चालेल द्यायले उचलते का काम येतं माहिती उचलणार बा कधी लोकांना काही म्हणजे लोकांची कदरच नाही चला हॅलो काय लग्न भाऊ कसं म्हणलं तुमच्या घराची 8 वाजले नाही म्हणलं अरे म्हणजे आम्ही 8:30 वाजले ना बा तू करू तिकडे आमचा आम्हाला माहिती 7:30 ते 8 लिटर्स होते धमकत होते पता नाही गाडी तुमच्या कुठे लग्न कुठे म्हणलं हॅलो काका श्री मी काय म्हणतो आता तुम्ही काळजी करू नका बस 15-20 मिनिटात गाडी पोहोचत्या आता बा ते ड्रायव्हर आलेला आहे हो ड्रायव्हर आता नेमका झाला ते काय ते रात्री गव्हाला पाणी द्यायला गेला म्हणते हो त्याच्या घरचा गवा म्हणते त्यामुळे रात्री गेला त्याला कसं डुलकी लागली हो जरा लवकर आला नाही ते आता झाला नेमका आला त्याला बस आता चाबी त्याला देऊन दे तुम्ही आपलं डिझेल भरलं की 15-20 मिनिटांनी निघते द्या हो येऊन तिथं काही विषय नाही 9 वाजता टस आहे 9 वाजता लसलं काकाश्री करता राजा आणि चढून द्या तुम्ही अजून डिझेल भरायचं आहे म्हणता रात्रीच भरायचं ना तुम्ही राजा आता वक्त सर म्हणतात हवा भरला गाडी तू ड्रायव्हर त्याला आता गावाला पण द्यायला रात्री काही बसलेला लोक माहिती मग आता हे आम्हाला किती विषय मिळाला काकाशी आपण कसं शांत असलं पाहिजे थोडंसं मागं पुढे होतच असते 2-4 मिनिटं 5-10 मिनिटाचा फरक पडते काही फरक नाही सगळं कव्हर करते ते लस स्पीडमध्ये गाडी चालू द्या टेन्शन कामच नाही त्याचं बिलकुल एकदम एक्सपर्ट ड्रायव्हर पाठवला तुमच्याकडे लोड घेऊ नका बस 9 वाजता टच गाडी बिलकुल 9 वाजता टच होता 8:30 वाजली तर आता ते आता काय गाडी चाबी लावून ते डिझेल टाकून थमक त्याच्या माझा या लवकर फक्त जास्त उशीर नका करू आमचे काही लोक फाट्यावर बसले राहू तुम्ही करू ना जरा समजून घेता जराशी हो काकाश्री काळजीच नका करू फक्त तुमची जेवढी असेल मंडळी सर्वाले एका जागी थांबवणार नाही तर मग एकीकडे जाते एक संडास जाते तिकडे जाते कोणाचं हेच राहिला कोणाचा दुपट्टा राहिला सगळे एका दमान बिलकुल 9 पर्यंत तिथं टच ठेवा सगळ्या कोणी तिकडे जाऊ देऊ नका आता बस निघते जाते 5 मिनिटात गाडी निघतो निघू द्या मला लवकर निघा फक्त पायदा मला झोप झाली त्याची नाही तर रात्री गावाला पाणी द्यायला गेला रस्त्यात डुलक्या द्यायचा दिल करून आम्हाला खाई टाकून गाडी तेच मला पायदा बरोबर मग म्हणूनच जास्त बोलतात नाही लोकांना झोप झाली पाहिजे त्याची पुरेपूर नाही तर सगळ्या गाडीचा प्रश्न त्याच्यावर आहे इतक्या लोकांची जीवन त्याच्या भरोसा असते ना म्हणून त्याला जास्त टेन्शन नाही लागते त्याचा माइंड फ्रेश असला पाहिजे तेवढ्या गोष्टी आपल्या मालकाला आम्हाला लक्ष ठेवा लागते ठीक आहे ठेवा तुम्ही काळजी करू नका त्याच्यावर चिडचिड करू नका जरा ते बिफोर लागेल कसं जोरात चालू अजून स्पीड ब्रेकर पाहत नाही ते बिलकुल गाडीचं काम करते लोकांचं बी तरी तर म्हणलं याटून उतरलं पाहिलं ना सुनील शेट्टी कसा का आला बा लग्नातला ड्रेस त्याला दिसून राहिला
काय रजा देंडके साहेब काय कमालच आहे बा तुमची बी काय ड्रेस अंत घातला होय झाले आता चिकोऱ्या करणं सुरू. अरे काय तुम्हाला म्हणतो मी काही घालवा तुम्हाला काय करावं लागते कोणी म्हणते सुनील शेट्टी जावं असं असं त्याचा काय त्यानं काय मला काय भीक दिला का म्हणलं का भिकारी हो का मी मला काय घेता येत नाही का म्हणलं हो ना काही आपलं लग्नातला ड्रेस आहे ना महापुरीच्या बसले आपले हो ना भल्ला का कोणी भेटलं की तेच म्हणते म्हणूनच ना हो ते तसाच आहे ना ते तसाच होता ना बा एका लग्नात ते नाही का मी पाहिलं ना ते बरेच खेळ मग असाच आहे ना ते ड्रेस मग मी आता म्हणलं तेच होय का तुम्ही फक्त ते जरा केसाच्यानं मी आणलं पण नाही हे नसन हो जरा हेअरस्टाईल वेगळी वाटते. ती विषय जाऊ द्या पण म्हणलं किती वाजता आले म्हणलं तुम्ही अजून आलीच नाही का लक्झरी काय अजून गावात गेली वाटते नाही त्याची गेली कायचं काय 8:05 कमी होते ते बसून बसायला इथं मग काय तक 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 वाट पाहून राहिलं मला म्हणे 8:10 लागो ना काय तर 8 बाबा याचे टाइम होय काय 9 वाजून गेले 9 अजून लक्झरी इकडे गेला नाही अजून गावात मग फाट्यावरच उभा ना मी मग आता हे आले 5 मिनिटं आधी अजाबराव आता तुम्ही आले अरे बाबा मग आता हे तर कसं काय हे तर म्हणे 8 वाजता बिलकुल टाईट राहा म्हणे म्हणे 9 वाजले तरी पता नाही मग लावला नाही का फोन एखादा बाबा 2 खेप लावले ना मी का आता अजाबरावने लावला एक मग किती खेप लावता फोन द्यायले गाडीच नाही गेला तर लावून काय फायदा आपल्याला समजून राहिला ना गाडी अंदर रामपुरात गेलाच नाही बा मग आता येईन कसा मग मोठा प्रश्न आहे बा हे रामपूरवाले म्हणून हात जोडा एकही यायचं कोणतं ढंगाचं काम नसते हो आता लक्झरी सांगितली माहोल आहे आणि पाय सांगतं काहीच नाही गाडीचाही पता नाही काय कुठं घालणार लक्झरी काय झालं मला काय नाही बाबा आम्ही बसलो इथे नाही कोणता नाश्ता नाही कोणतं काही मराव काय बाबा लावर फोन बरोबर लावतो ना मुली म्हणे 8ली या म्हणे हो ना मी धावपडीत नाही आता हो काहीच नाश्त्याला नाही घेतलं मी करून नाही दिली हो चिमणरावले म्हणलं चला बा हो या भाच्याला म्हणलं घे काळे आटो हो चला आता मी फोन लावून पाहतो काय म्हणते हो कुठं काय समजते मग त्याच्यावर गरम आहे तुम्ही तसे ऐकत नाही ते मुद्दरातले काय एकापेक्षा एका हो त्याच्याच तयारी नसन आणि काय लक्झरी बोलावणार आहे मग पाचल्या पहिली जाणार आहे झाकटपाळे लोक लावा तुम्ही चांगलं कडक बोला येईल कधीला म्हणजे 9 वाजून तरी म्हणता येते बुकशीला तुम्हाला येते बरोबर सांगून येते 9 वाजले राजा काय वाट पोराला बसू इथं बस थकला मी आता सहशील असतात कोणत्या गोष्टीची कोणा येतो म्हणे निघाला ना गाडी ते 8:30 येतो म्हणे पण आता थोडंसं टाइम लागते 9 वाजले म्हणे बा मग आता काय 15 मिनिटं येत असते गाडी काय हेलिकॉप्टर वगैरे येऊ राहिली ना गाडी रस्त्यानं म्हणे ते येऊ राहिली म्हणणार रस्ते निघाला पण ड्रायव्हर घेऊन काय पाहा एक खेप अजून फोन लावा द्यायले म्हणा बा काय कुठं काय म्हणा ते ड्रायव्हरचा इथं नंबर दिला तुमच्यावर लावून द्यायले ना एक लावा तुम्ही फोन आहे लोक सगळे फान होऊन राहिलेत ना आलोच मी घरून कोणी म्हणजे गायला मी चारच टाकून येतो पाणी पाजून येतो अशा मग लोक मग अजून मग त्याला पायाला धरून आणा तुम्ही एक वेळ फोन लावा आणि खरं सांगा मला नेमकं काय कुठं आपण झालं त्याच्यामध्ये मग काय तिकडे म्हणते आलोच काकाश्री करू लंब करू काकाश्री ते 1 मिनिट पाहतो काय म्हणते ड्रायव्हरला फोन लावतो ना सर का नाही मला मालकाला लावा ड्रायव्हर लोक काही खरं नाही आपलं ऐकणार नाही का आता मालकाला बोला 1 मिनिट हॅलो काय कसं म्हणलं दादा कसं हे तुमचं साहेब राजू गाडी आला नाही ना तुम्ही गाडी आला नाही म्हणलं घरी काय राजा काकाश्री कसं हो तुमचं कसं होईल कसं म्हणलं तुम्ही राजा तुमच्या जन्मा किती आज नुकसान झालं म्हणलं अरे म्हणलं त्यानं त्या ड्रायव्हरला तुमच्या देखता मला फोन आला तुमचा त्याला सांगितलं पापा म्हणलं लोक किती बोलून राहिले त्यानं राजा गाडी शेवटी जे रस्तेच केलं ना त्या सोमटाण्यापाशी गाडी आपटली म्हणते मग ऍक्सल तुटलं ना ऍक्सल त्या याच्या स्पीड ब्रेकरवर काय करा मग ऍक्सल का बाबा मग आता काय कसं बोलता खोटे नका सांगू बा लोक एक करणार तुम्ही ऍक्सल लावलं म्हणलं खरं सांगा काय करू काय बोलाल तुम्ही लबाड बोलणार मी 5-7 लक्झरी मला खाऊ मी मला अशी म्हणणार तुम्ही या ना तिथं पाहिजे अंदर किती नुकसान केलं तुमच्या घरी गडबडीनं इतके गडबड नसते मला काकाश्री तेच म्हणून राहिलो असं हे तुमच्या जन्म आज किती रुपये नुकसान झालं 50-60 हजार रुपये नुकसान आहे आधी मग आता दिवस गेला 3 दिवस ट्रिप गेली बसा बोलत आता ठेवा तुम्ही फोन लावून डोकं नको फालतू असे मला दिवस निघाला खराब निघाला ठेवा तुम्ही काय तुटलं बाबा काय माणूस आहे तुटला लबाड बोलते बोल काय मला सुनावलं त्यानं येऊन पाहा तुम्ही काकाश्री तुमका पाहा तुम्ही काय बोलला अरे त्याच्या गाडीच नुकसान झालं आपल्या गडबडीच्यानं मग काय आता येऊन राहिलो ते ड्रायव्हरला का आपटली असेल त्याच्यावर तिथे मोठे स्पीड ब्रेकर आता काय आता किती आपण सांगा आता किती खराब कुठे काही लोक आपले तिकडे थांबले काय आता हे आसपास फिरून राहिले आता करावं काय सांगा तुम्ही अरे आता हे यायचं कुठं देणकेचा 2 फोन येऊन गेला आता हे मामा लुटेचा फोन आला आता 1 मिनिट यायला सांगा लागला आता हे काय म्हणते हॅलो बोला लुटे साहेब आले का तुम्ही आले का फाट्यावर आले कांताराजा सगळे येऊन बसले नाही तर अजाबराव आहे तर हे देणके साहेब तर सकाळपासून आले म्हणते आम्ही आलो आता 2 जण काय आहे गाडीचं काय कुठं काय अजून तर इकूनच लक्झरी गेली नाही म्हणते काही येते म्हणलं लक्झरी आम्हाला तर 8 वाजता बोलाल तुम्ही तुला तारीला खास गेला ना लग्न पोहोचत चालते ना 10 किलोमीटर राहिलो तुम्ही ना सोमटाने आपटली म्हणते गाडी ते काय म्हणते ऍक्सल तुटलं म्हणजे आता काय कसं करा आता तेच आम्हाला समजून राहिलं तर आम्ही तुम्ही राजा कमी पैसे दिले वाटते पुढचा हो जास्त पैसे देऊन नेली वाटते त्यानं तिथे गाडी उभी आहे या पाल तुम्ही खोटा थोडी बोलायला लागते एवढं मला काही नाही आता पाहतो आम्ही काही ना काही लावतो बंदोबस्त अर्ध्या घंट्यात आता काय कसं करा विचार विनिमय करून सांगतो काय बोलावं आता तुम्हाला नाही का होणार लय दिमाग तपला होता आमचा सगळ्यात आता पण आता काय बोलावंच काय आता एक्सल तुटलं म्हणल्यावर आपलं काही आता म्हणजे काही चालतच नाही त्याच्यात आपलं काही नो एक्सक्युजेस आहे आता पाहा तुम्ही काय करायचं ते हो सांगा आम्ही बसतो इथं हो ठीक आहे ठेवा झालं जे व्हायचं तेच झालं हो देणके साहेब तुम्ही म्हणते ते काही खोटी गोष्ट नाही हो एक्सल मोडलं म्हणते राजा हो त्या लक्झरीवाल्याचं हो ते म्हणे या रामपूरवाल्यानं घाई केली म्हणते म्हणे आणि माझ्या गाडीचं एक्सल मोडलं म्हणते हो रस्त्यानं आता तिथं स्पीड ब्रेकर ते तिथं सोमटानेच तेवढं झालं म्हणते बा खादोड़े साहब जो तुम्हारे मन में था ना वही हो गया वो देखो वो लग्जरी वाले ने फोन किया लगता मेरे चलो जरा आगे जाएंगे नहीं क्या होना ये चिमन राव आया तो भी नहीं बोला तो भी देखो ना खादोड़े साहब हाँ लुटेरी भी है वो तो
हो ना पाहूनच राहिला मी नालायक पण जात नाही म्हणजे आता आला इथं नाही का बरोबर येऊ दे हो याचं काम करू आपण काही हरकत नाही चला पुढे घ्या गाडी अजून इकडे तिकडे पाहता आपल्यावर लक्ष देईन त्याचा घ्या पुढे घ्या गाडी आता काय ना काय जाते समोर जाऊन लक्ष ठेवा चला काढा गाडी पुढे टाकून यायचा काय म्हणतो मग काय कोणतं काही दुसरा मार्ग काही दुसरी लक्झरी म्हणा काही असं काय लावलं काय मग हो ना आता तेच म्हणे मी काहीतरी काढतो म्हणे मार्ग इकडे तिकडे फोन लावून जर आली एखादी क्रुझर गिरजर दोन तर भेटल्या तर पाहतो म्हणे इकडे तिकडे फोन लावून आली तर फारच चांगलं जरा थांबा म्हणे अर्ध्या एक घंट्यात लावतो म्हणे मेळ काय मेळ लावून तर लावते आता मेलो आपण उपाशी इथं चला बसा तिथं 1 घंटा काही खरं नाही आता ती रामपूरवाले म्हणा झाला बाबा डबल याच्या संग जाणेच नको जाऊ द्या आता एक वाजता चाललो जाऊ द्या जाऊ दे चालते साहेब येते ना 1 घंट्यात लावून मिळते त्याचा चला बसू आपण तिथं जरा बरं कसं करायचं रे बुवा आता सांगा आता म्हणा काय आता यायला माहिती पडलं की अंगावर येत आहे कसं करता देतात गाडीचं काय करता म्हणा आहे का काही वय पाय कुठं कोणता एखादा दुसऱ्या गाडीवाला नाही करला कोणाला फोन मुकडे गाड्या काढा आपल्या आता तुमची एक गाडी झुमऱ्याची एक गाडी आणि आपलं मारुतरावची का मुशिराम भाऊचं ते कटलं नाही मोठं टाटा यस काही त्याच्यात काही याच्यात चला घ्या 3 गाड्या काढा शिवलालची बी काढा जाऊ दे तिकडे फुलाची राहू दे ना बा ऊन लागते त्याच्यात ऊन लागते ना हो ना म्हणजे आपल्याला इन्शुरन्सचा वांदा आहे जरा राहू देऊ ना माहिती घेत नाही मी आपल्याच घेऊ बाकीच्या 3 अरे बाबा 3 मिळणार नाहीत अजून जास्त सीटा झाल्या नसत झालं फालतू मदत पकडलं होतं सिलेंडर घेऊ नका आणि कोणतं जास्त सामान घेऊ नका मस्त रावटीमध्ये तिथं घ्यायचं का भाड्यानं तिथंच राहायचं त्या यात्रेची लागेल तेवढी सगळी व्यवस्था काही विषय नाही थोडेसे पैसे खर्च होईल ना फालतू दंड भरल्यापेक्षा आणि आलीच तुझी गाडी शिवला तुम्ही पकडायला आली तर आपण पाहू काय करायचं पुढचं पुढे काढा मग गाड्या काढा 4 गाड्या झुंबरची एक कंदिलाबाईची एक तुई आणि एक कोणती आहे समजा अजून आपलं ते टाटा आहे मुंगशिराम भाऊचं चालते मग चालते ना चालते चला काळा काही हरकत नाही येरी आता पुढे जाऊन वापस जे नाही पंक्चर करते ती बरोबर ठीक आहे चला मग चला बा शिवला द्या आवाज सगळ्याला चला म्हणा लक्झरी कॅन्सल झाली चलो होतं चलो जाऊ द्या मग लावा ते मामाला फोन लावा येऊन राहिला म्हणून आम्ही या गाड्यानं अरे का तुम्हाला थांबा लागले का आता भुका लागला आता आता बसून भुका लागू लागल्या म्हणत नाश्ता करू पण एखाद्या ठिकाणी पुन्हा पुढे गेल्यावर पहिले आता गाड्या तर काढू द्या द्या सगळ्याला आवाज द्या चलो म्हणला चलो बहिरम 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 बाबा 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 बहिरम बहिरम बहिरम